नमस्कार बिंदास। आजपर्यंत आपण विविध व्यक्तिमत्वांना भेटलोय, त्यांच्या बिंदास वागणुकीमुळे ते वेगवेगळ्या वलयामध्ये चर्चेत आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। छत्रपती संभाजीनगर जिल्हा या जिल्ह्यातील मराठवाड्याचं प्रवेशद्वार म्हणून ज्या शहराची ओळख ते वैजापूर, आणि या वैजापूर शहरामध्ये एक दबंग व्यक्तिमत्व म्हणून कायदा सुव्यवस्था अबाधित सुरक्षित ठेवण्यासाठी जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र झटणारे एकमेव एक वर्दीमध्ये, ज्याला आपण म्हणूया वर्दीतील दर्दी, असं एक व्यक्तिमत्व वैजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आपल्यासोबत श्यामसुंदरजी कवटाळे साहेब आहेत। साहेब, खूप खूप स्वागत। सर्वप्रथम आजचा प्रशासनाचा जर काळ बघितला तर मी सर्वच नाही, परंतु असे काही बोटावर मोजणे इतके अधिकारी आहेत जी बांधावरच्या भांडणापर्यंत सुद्धा स्वतः जाऊन त्या ठिकाणी वाद मिटवत असतात। तर मी अनेकदा बघितलंय, जसं तुम्ही वैजापूर पोलीस ठाण्याच्या कार्यभार सांभाळतायत, वेगवेगळ्या गावामध्ये जातायत, तर अनेक गोष्टी अशा घडल्या की प्रकरण FIR झाल्यानंतर निपटवल्यापेक्षा FIR होण्यापूर्वी निपटवण्याचं काम कवटाळे साहेब करतात, यामुळे ते नामलौकिक आहेत। तर ते कसं नेमकं कशा पद्धतीने केलं जातं? जनरली एप्रिल आणि मे आणि जून हे 3 महिने पावसाच्या अगोदरचे आहेत। त्यामध्ये जनरली सर्व खेड्यापाड्यामध्ये भावभावकीमध्ये धुऱ्यावरून वाद होत असतात। तर अशा वेळेला आपण एक पोलीस ऑफिसर म्हणून आणि आपण त्या ठिकाणी गेलो, त्यांना समजावून सांगितलं, तर बरेचसे वाद हे गुन्हा दाखल होण्यापेक्षा, कोर्टामध्ये चक्रा मारण्यापेक्षा किंवा पूर्ण फेस करण्यापेक्षा ते जागेवरच निपटतात, असं माझं मत आहे। आणि दोन्ही पार्टीला समोरासमोर बसून त्यांच्या मर्जीने आपण निर्णय घेतो की बाबा जर एखादा वाद आहे तर त्या धुऱ्यापासून तुम्ही एक व्यक्ती धुरा कोरतो आणि एक धुरा सोडतो, तर यामध्ये एकाचं शेत कमी होत जाते आणि एकाचं वाढत जाते, अशापैकी म्हणजे थोड्या थोड्या काय याच्यानं वाढत जाते। तर तिथं दोघांनाही बसून दोघांचीही धुऱ्याचे 2 फूट आणि त्यांची दोघांची 1-1 फूट अशी जवळपास 4 फुटाचा धुरा मी त्यांचा करून देत असतो। तर त्यांच्या दोघांच्या संमतीने ते होत असते। नक्कीच। मी याच्याही पलीकडे दुसरा महत्वाचा मुद्दा माझ्या निरीक्षणामधून सांगेल की ज्या वेळेला ट्रॅफिक जाम होतं त्या वेळेला कवटाळे साहेबांचं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी उपस्थित असतं आणि स्वतः उपस्थित होऊन पूर्ण रहदारी सुरळीत होईपर्यंत त्या ठिकाणी तुम्ही कटाक्ष ठेवून असतात। इव्हन आपण बघितले की अशी काही अधिकारी मंडळी आहेत, सर्वच नाही पण काही अधिकारी मंडळी आहेत की जे आपल्या कर्मचाऱ्यांना सांगतात की बाबा असं असं इथे प्रॉब्लेम आहे, तू जाऊन बघून घे जरा। तर अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व कवटाळे साहेबांच्या बाबतीत ते लागू होत नाही। तर ते तुम्ही स्वतः त्या ठिकाणी जाऊन त्याला कितीही ट्रॅफिक असू द्या, स्वतः शिट्टी वाजवणं, वेळप्रसंगी आपला हिसका दाखवणं, वेळप्रसंगी त्याला समज देणं, या सगळ्या गोष्टींची खूबी जी आहे ती तुमच्यामध्ये पाहायला मिळते। ते कसं करतात? सध्या तलवाडा घाट आपला बंद असल्यामुळे आणि रोडचं काम चालू असल्यामुळे सर्व ट्रॅफिक आपल्या औरंगाबादवरून, छत्रपती संभाजीनगरवरून नाशिककडे जाणारी, येवल्याकडे जाणारी, काही मुंबईकडे जाणारी ट्रॅफिक ही आता सध्या वैजापूरहून चाललेली आहे। जुना नागपूर मुंबई हायवे आहे आपल्या वैजापुरातूनच गेलेला आहे। बऱ्याचशा ड्रायव्हरांना तो रोड माहीत असल्यामुळे सगळे ड्रायव्हर आपल्या बाजूने वैजापूरच्या बाजूने वळतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक हा छोटा चौक आहे, बरेचसे व्यापारी वगैरे दुकानं वगैरे आहेत आणि त्या ठिकाणी बऱ्याचदा जाम लागतो। तर अशा वेळेला मला जसाच तिथून व्यापाऱ्यांचे फोन येतात, दुकानदारांचे फोन येतात की साहेब थोडी ट्रॅफिक वाढलेली आहे, तर अशा वेळेला माझा गुण स्वभाव आहे की मी स्वतः कुठेही व्हिजिट करतो, ज्या ठिकाणी ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये माझ्या घडलेले गुन्हे आहेत त्या ठिकाणी सुद्धा मी स्पॉटला स्वतः जात असतो। आणि माझं असं काही सर्वच जण कामात असतात, सध्या कामाचा व्याप वाढलेला आहे, सर्व बीट अंमलदार, सगळे तपासी अंमलदार वगैरे आमचे कामामध्ये बिझी असतात। तर माझं असं काही नाही की मला सोबतच पाहिजे कोणी किंवा कोणी मदत केली तरच मी काम करेल। मी स्वतः घटनास्थळालाही मी स्वतः व्हिजिट करत असतो आणि ट्रॅफिकही त्यातला जो मुद्दा तुम्ही उपस्थित केला किंवा ट्रॅफिक, तर ट्रॅफिक ठीक आहे, मी चौकात उभा राहिलो तर ऑटोमॅटिक लोक मला बघून किंवा पोलीस युनिफॉर्मला बघून लोक थांबतात आणि एक रोड चालू राहतो फक्त, बाकी 3 रोड थांबले आणि एक रोड चालू राहिला की निश्चितच पुढच्या अर्ध्या तासात 25 मिनिटांमध्ये रोड क्लिअर होतो। वर्दीच्या आजचं व्यक्तिमत्व जर प्रामाणिक असेल तर वर्दीचाही रिस्पेक्ट लोक करतात, हेही या गोष्टीतून आपल्याला पाहायला मिळतं। दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की अहंकार शून्य व्यक्तिमत्व आपण ज्यांना म्हणूया, म्हणजे अहंकाराचा थोडासा हे नाही की मी या एवढ्या मोठ्या तालुक्याचा एक PI आहे, एक मुख्य आहे त्या ठिकाणी, तर तो अहंकार लगेच तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये बघायला मिळत नाही, तो ऍटिट्यूड बघायला मिळत नाही। तर हा संयम, ही नम्रता, ही सुद्धा या गोष्टींना फार महत्व देत असते। वर्दीत राहून सुद्धा तुम्ही अगदी सहजपणे जवळीक साधून तो वाद मिटवण्याचा प्रयत्न करतात, हे कसं शक्य आहे? नेमकं पारिवारिक वातावरण तसं होतं तुमचं, त्यामुळे ते गुण तुमच्यात तसेच आले की जॉईन झाल्यानंतर, वर्दी घेतल्यानंतर मग तुम्ही या सगळ्या गोष्टींना आत्मसात केलं?
नाही नाही, अभिमान कोणत्या गोष्टीचा बाळगायचा? अभिमान बाळगण्यासारखं काही नाहीये. मी सर्वसामान्य फॅमिलीमधून आहे. माझे वडील जीवन प्राधिकरणला ड्रायव्हर होते आणि तुम्हाला सांगायचं झालं तर मी 10व्या वर्गामध्ये एका विषयामध्ये, गणित विषयामध्ये नापास झालो आणि तिथून मग मी जीवनाची म्हणजे खरी घडी माझी तिथून सुरुवात झाली की आपल्याला काहीतरी शिक्षण घेतलं पाहिजे, काहीतरी ऑफिसर झालं पाहिजे, तेव्हाच आपली किंमत होणार आहे. आणि परभणी सारख्या शहरामध्ये राहून तिथंच क्लास करून तिथूनच अगोदर पोलीस कॉन्स्टेबल या पदावर भरती होऊन नंतर फाईट करून मी PSI ची परीक्षा एक्झाम डिपार्टमेंटली पास झालो आणि ट्रेनिंग करून नंतर गडचिरोली केलं. गडचिरोली सारख्या जिल्ह्यामध्ये 4 वर्ष कामाचा अनुभव आहे माझा. त्यातले 3 वर्ष मी भामरागडला काढलेले. अच्छा अच्छा. ते खूप नक्षल इफेक्टेड एरियामध्ये मी काम केलेलं आहे आणि मूळ गुण स्वभावामध्ये माझ्या असं म्हणजे की ॲरोगन्सी नाहीये म्हणलं तरी चालेल किंवा मी सौजन्याने काम करण्याच्या तत्व मी अंगीकार केलेला आहे. छोट्या मोठ्या चोरीच्या घटना जर सोडल्या, जसं तुमची जॉईनिंग या ठिकाणी झाली आहे, तसं फार असा मोठा क्राईम घडलाय असं तर पाहावत नाही किंवा ऐकिवत नाहीये. हे सगळं मॅनेजमेंट खूप महत्वाचं असतं की गाव खेड्यापर्यंत तुम्ही पोहोचता, गावातील लोकांची तुम्ही ती एक बांधिलकी ठेवता कायदा आणि सुव्यवस्थेची. जसं छोटे छोटे वाद असेल, छोटे छोटे गुन्हे होऊ नये याच्यासाठी जे अलर्टनेस असेल. मी अनेकदा हे पण बघितलं की पेट्रोलिंगला स्वतः कवठळे साहेबांचं व्यक्तिमत्व त्या गाडीमध्ये बसलेलं असतं. प्रत्येक ठिकाणी जाऊन आपल्या चौकशा करणं, त्या ठिकाणी संवाद साधणं. तर हे एक मॅनेजमेंटचा भाग आहे. त्यामुळे गुन्हेगारी वृत्तीला आळा बसतोय. बाहेरच्या ठिकाणी बघितलं आपण, ग्रामीण भागामध्ये उन्हाळा जर बघितला आपण तर उन्हाळ्यामध्ये खूप चोऱ्या वगैरे ह्या प्रमाण जास्त असायचं. तर मला या उन्हाळ्यामध्ये ते तितकंसं असं वाटलं नाही की हे फार मोठे गुन्हे झालेत, दरोडे झालेत म्हणून आपल्याला ते बघायला मिळालं नाही. ते आता पोलीस खात्याचा जवळपास 34 वर्षाचा अनुभव आहे माझा आणि अनुभवानुसार माणूस घडत असतो. या तत्वावर बऱ्याचशा आम्ही छोट्या मोठ्या घटना घडल्या नाही असं नाही, परंतु त्या डिटेक्ट करण्याचे प्रयत्न केलेले आहेत. त्यामध्ये आम्ही एक हेड कॉन्स्टेबल आणि 3 कॉन्स्टेबलचं एक DB पथक आम्ही स्थापन केलंय. त्याच्यातून जवळपास मागच्या 1-1.5 महिन्यामध्ये आम्ही 10 ते 12 प्रकरण आम्ही डिटेक्ट केले. त्यामुळे आज तारखेला वैजापूर शहरातून शक्यतो मोटरसायकल चोरी होत नाहीये किंवा घरफोडी होत नाहीये किंवा बस स्थानक हे डोकेदुखी झालं होतं मागे की बाबा आपल्या माता भगिनी बसमधून जात असतात प्रवासाला, त्यावेळेला त्यांच्या बॅगमधून सोनं चोरणी करण्याचे प्रयत्न किंवा सोनं चोरी सुद्धा झालेला आहे. तर अशा वेळेला आम्ही श्रीरामपूरहून 2-3 चोरटे आणले. एक फरार आहे त्याच्यामध्ये, त्याचाही शोध चालू आहे. त्याच्यामुळे आता बसस्थानकाच्या चोऱ्या बंद झालेल्या आहेत, घरफोड्या बंद झालेल्या आहेत, मोटरसायकल चोरी बंद झालेली आहे. तर हे पोलीस खात्यामध्ये आमच्या अंगवळणी पडलेलं असते की बाबा गुन्हे घडत असतील तर ते डिटेक्ट करणे आणि त्यातूनच कायदा व सुव्यवस्था ही अबाधित राखावी लागते. त्याच्यासाठी सगळीकडे लक्ष देणे गरजेचं आहे. म्हणजे मी असं नेहमी बोलत असतो लोकांना की माझ्या समोर आलेल्या की मी असं समजतो की दररोज माझ्या मुलीचं लग्न आहे. क्या बात आहे. हा, या तत्वावर एक पोलीस स्टेशनचा इन्चार्जनं काम केलं पाहिजे. लग्नामध्ये नवरीचा बाप म्हणजे तुम्हाला सांगायची गरज नाही की त्यांनी काय काय तयारी करायची असते, काय काय उणीव पडते, कुठं काय कमी आहे, कुठं जास्त आहे, कोण रुसलंय फुगवे, हे सुद्धा मला म्हणजे स्टाफ सांभाळणं म्हणजे तारेवरची कसरत आहे. त्या पद्धतीनं मला मी स्वतःला मुलीचा बाप दररोज समजतो पोलीस स्टेशन चालवायचं असेल तर. वा, ही एक गोष्ट खूप इतकी आवडली की मला असं वाटतं की जेवढे काही बिनधास्त दर्शक आहेत ते सुद्धा या गोष्टीमधून शिकवून घेतील. केवळ पोलीस ठाण्यासाठीच हा विषय लागू होत नाही, तर ज्या ज्या ठिकाणी ती व्यक्तिमत्व काम करतात त्यांना सुद्धा ते लागू होतं. दुसरा एक महत्वाचा विषय जर आपण बघितला तर तुमच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाचा गुण आपल्याला पाहायला मिळतो की नम्रतेनं आणि सौजन्यानं, जसं आपण आता बोललो की तुम्ही सगळ्या प्रश्नांवरती, आता पोलीस स्टेशनचं पण जसं असं मॅनेजमेंट आहे तर ते उत्कृष्टरित्या तुम्ही पार पाडता. तर सगळ्यात महत्वाचा विषय मी तुम्हाला विचारू इच्छितो की पोलीस होणं, थोडंसं आपण वैयक्तिक मुद्द्याकडे येऊया. पोलीस होणं आणि त्या ठिकाणी काम करणं हे सोपं आहे, परंतु त्या राजकीय दबावाला सुद्धा कधी कधी सामोरं जावं लागतं, जनतेच्या दबावाला सामोरं जावं लागतं, वरिष्ठांच्या दबावाला सामोरं जावं लागतं. तर असा एखादा प्रसंग आहे की ज्या वेळेला वरिष्ठांचा दबाव आहे, राजकीय नेत्याचा दबाव आहे, परंतु कामगिरी दबंग करायची आहे, अशा वेळेला कशा पद्धतीने तुम्ही निर्णय घेता? दबाव म्हणण्यापेक्षा सूचना असतात वरिष्ठांच्या आणि वरिष्ठांचा एकच आग्रह असतो की काम कुठलंही कायदेशीर झालं पाहिजे, कायदेशीर प्रक्रिया पार पाडून काम झालं पाहिजे. कोणाच्या दबावात येऊन काम होत नसते पोलीस स्टेशनचं. आणि जे काही इतर लोक फोन करतात किंवा काय, ते कामासाठी रिक्वेस्टच करत असतात.
असा दबाव नसतो की केव्हा तुम्ही हे काम कराच किंवा हे चुकीचं काम करा, असं कुठलेही कोणीही दबाव करत नाही. परंतु आग्रह असतो की बाबा आमचा माणूस आहे, थोडस साहेब सौम्य काही करता येईल बघा. तर त्या गोष्टी आपण होकार देऊन त्या तिथल्या तिथेच टाळून टाकत असतो. परंतु जे काम कायदेशीर करणं आहे, मला ज्या त्या गुन्ह्यामध्ये जो कोणी ज्या प्रकारचा गुन्हा केलेला आहे त्या प्रकारचे त्याचे सेक्शन लावून भारतीय दंड संहिता किंवा आता नवीन आलंय BNS भारतीय न्याय संहिता, त्यानुसार आपण कायदा राबवत असतो. आणि एक वेगळी छाप ऑटोमॅटिक समाजावर पडते माणसाची काही दिवसानंतर. आणि शक्यतो खोटं नाटक करत नाही आपण, किंवा जे खरं आहे ते खरं. फिर्यादीची तक्रार ज्या पद्धतीने आली आहे त्या पद्धतीने आपण जर नोंदवून घेतली तर कोणी नाराज होत नाही आणि ऑटोमॅटिक त्याचा ठसा बाहेर समाजामध्ये उमटत असतो की नाही साहेब जे आपण सांगितलं त्याप्रमाणे फिर्याद घेतात आणि त्या गुन्ह्याचा तपास होत असतो. पोलीस स्टेशन म्हटल्यानंतर ग्रामीण भागामध्ये आजही नागरिकांना भीती वाटते की FIR नोंदवली जाईल, आपल्यावरती केस केली जाईल, आपल्याला जेलमध्ये तुरुंगात टाकल्या जाईल, अशा अनेक गोष्टी नागरिकांच्या मनात असतात. परंतु मी जे बघितलंय त्यातला मुद्दा जर बघितला तर तुम्ही त्या ठिकाणी जो वाद मिटवलाय तर त्या परिवारामध्ये खूप आनंद बघितलाय की आपल्यावरती FIR झाली असती, मग आपला हे प्रकरण अशा पद्धतीने पुढे गेलं असतं, आपल्याला कोर्टात भांडावं लागलं असतं. तर त्या परिवारामध्ये आनंद पेरण्याचं काम तुम्ही केलंय न्याय देऊन. म्हणून मी असं म्हणेल की कवटाळे साहेबांचं व्यक्तिमत्व हे एक न्यायप्रिय व्यक्तिमत्व आहे की न्यायाला प्राधान्य देतात. म्हणून त्या परिवारामध्ये आनंद जो पाहायला मिळतो, तर त्यावेळेला तुम्हाला नेमकं कसं वाटतं की प्रत्येक परिवारामध्ये जाऊ आपण, चला FIR होणं, भांडणं तंडणं होणं, डोके फोडफोडी होणं, यापूर्वी आपण हा वाद मिटवला, तर त्यावेळेची समाधान काय असतं एक पोलीस अधिकारी म्हणून? त्याचं एक उदाहरण झालं तर एक भिवगावचं प्रकरण आहे, नावं घेत नाही त्यांचे. 4 भाऊ होते आणि त्यांचे वडील त्या गावचे खूप चांगलं व्यक्तिमत्व होते. पण मागच्या एक 7-8 महिन्यापूर्वी ते काही वृद्धापकाळामुळे एक्सपायर्ड झाले आणि 4 भाऊ शेतीच्या वाटण्यावरून भांडण करत होते. तर त्यांच्या भांडणामध्ये पूर्ण गाव, सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक इथपर्यंत व्यक्तिमत्व त्या भांडणामध्ये जाऊन त्यांचं सोडवण्याचे प्रयत्न केले होते. जुलै महिन्याची घटना आहे आता कालच्या. आणि ते भांडणच मिटत नव्हतं. मग ते भांडण माझ्यापर्यंत आलं एके दिवशी आणि मग मी ठरवलं की चला जाऊन 2 मिनिटं बोलू आपण, सर्वांना बसवू. तर मी एकच आट घातली, ते भांडण त्या 4 व्यक्तींच्या बायकांमुळे ते भांडण सॉल्व्ह होत नव्हतं. तर माझ्या हे निदर्शनास, त्यांच्या बोलण्यातून निदर्शनास आली बाब, कारण त्यांच्यापैकी दोघांच्या बायका सोबत आलेल्या होत्या. तर बोलत असताना चेंबरमध्ये माझ्या निदर्शनास आलं की ह्या बाया भांडण मिटू देत नाहीयेत. काहीतरी छोटा मोठा घरातला वाद काढून त्या बाया थोडं भांडण वाढवत होत्या. तर मी त्यांना एकच शब्द टाकला की मी फलाण्या तारखेला तुमच्याकडे येतो, तुम्ही 4 भाऊ पाहिजे मला, फक्त 4 भावा व्यतिरिक्त गावच्या पोलीस पाटला व्यतिरिक्त मला दुसरं कोणी नको, मी असेल 5वा 6वा व्यक्ती. तर आपण 6 जण बसून हे मी मॅटर तुमचं सॉल्व्ह करून देतो. तर त्यांचा वाद होता विहीर आणि कोठा. त्या विहिरीच्या जवळ जनावर बांधण्यासाठी कोठा केलेला होता. तर ते एकाच भावाच्या वाट्याला जाऊ लागला, तर मग काय करायचं. तर मग आणि दुसरा एक भाऊ त्याच्या जोडीला होताच. 2 जण नोकरीवाले होते, 2 जण शेतकरी होते. तर मग मी त्यांच्यामध्ये तडजोड करून जे 2 नोकरीला आहेत त्या दोघांकडून 2.5 लाख रुपये ह्या शेतकरी बांधवांना देण्याचं मी तिथं बोललो. आणि त्यांनी दोघांनीही पेलवलं त्या दोघांनाही की ते ठीक आहे साहेब, आम्ही 2.5 लाख रुपये देतो आणि आमच्या ह्या शेतीमध्ये आणि आमच्या गोठ्यामध्ये आणि आमच्या विहिरीमध्ये कोणीच इथं यांनी हे केलं नाही पाहिजे, हस्तक्षेप केला नाही पाहिजे. केवळ तेवढ्या भानगडीसाठी त्यांचे एक कोर्टामध्ये दावा सुद्धा चालू आहे. तो दावा सुद्धा परत घेण्यासाठी मी विनंती केली, तर त्यांनी ऍग्री केले. आणि 2 जे नोकरीला व्यक्तिमत्व आहेत ते 2 व्यक्तिमत्व 2.5 लाख दुसऱ्या 2 भावांना देणार. आणि ते भांडण त्याच दिवशी फक्त एक कप चहा पिऊन आम्ही ते 1 तासाभरात निपटून टाकलं. ते म्हणजे जनतेच्या मनामधील एक दबंग अधिकारी, तो दरारा ज्याला म्हणूया, तो सौम्यतेचा दरारा हा जनतेच्या मनामध्ये घर करून जाणारा सारखा आहे. म्हणूनच निश्चितच आमच्यासारखे पत्रकार सुद्धा कवटाळे साहेबांचे चाहते होतात. त्याचं कारणच हे आहे. दुसरा एक महत्वाचा मुद्दा, शेवटी जाता जाता आपण जास्त वेळ घेणार नाही, 2 महत्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा करणार आहोत. आता ही प्रशासनाची बाब झाली. मी सर्वप्रथम तुमचं जे वर्दीकडे येण्याचं जे तुम्ही सांगितलंय, तर वर्दीकडे तुम्ही कसं आलात या मुद्द्याकडे जास्त महत्वाचं आहे. कारण आदर्श व्यक्तिमत्व म्हणून लोक तुमच्याकडे पाहतात, जेणेकरून पुढची काही तरुण पिढी आहेत ती सुद्धा यातून काहीतरी चांगलं उचलतील. म्हणून एक प्रतिकूल परिस्थितीमध्ये जगणारा एक तरुण वैजापूर पोलीस ठाण्यासारख्या पोलीस स्टेशनचा एक प्रमुख अधिकारी बनतो, तर ही एक गर्वाची बाब आहे. आणि नक्षलवादी एरियात सुद्धा तुम्ही काम केलंय, तर तोही अनुभव खूप महत्वाचा आहे. परंतु या वर्दीमध्ये तुम्ही आलात कसे आणि वर्दीसाठी नेमकं तुम्ही काय केलं, काय जिद्द ठेवली? वर्दीबद्दल मला सुरुवातीपासूनच आकर्षण होतं. मला एक वाटायचं की आपण 10वी किंवा 12वी पास व्हावं आणि मिलिटरीमध्ये भरती व्हावं.
त्याकरिता मी 12वी पास झाल्यानंतर एकदा उमरग्याला जाऊन सुद्धा आलो मी मिलिटरीच्या भरतीसाठी. परंतु ते डॉक्युमेंटरीचं आमचे काही कंप्लीट नसल्यामुळे त्यांनी मला तिथूनच गेटच्या बाहेरूनच हाकलून दिलं होतं. तर मग वर्दीबद्दल मला आकर्षण सुरुवातीपासून असल्यामुळे मी वर्दीचीच आपल्याला नोकरी करायची म्हणून मी ठरवलं होतं. आणि आफ्टर ग्रॅज्युएशन म्हणा अगोदर पोलीस कॉन्स्टेबल म्हणून जॉईन केलं परभणी जिल्ह्यामध्ये. आणि 10-1 वर्ष ते केल्यानंतर मी दरम्यानच्या काळामध्ये गॅझेटेड अधिकाऱ्यांच्या सुद्धा एक्झाम द्यायचो. आणि MPSCची नाळ मला ऑटोमॅटिक माझ्या मित्र कंपनीकडून जुळल्या गेली. आणि एक आवड निर्माण झाली की व्हायचं तर ऑफिसरच व्हायचं. कारण ऑफिसरच्या याच्यामध्ये बरंच काही आपण समाजाची सेवा करू शकतो. अंमलदार म्हणून सुद्धा करू शकता तुम्ही, पण थोडेसे बंधनं येतात, काही छोटे मोठे बंधनं. की ऑफिसर झालात तुम्ही, ठाणेदार झालात की तुम्हाला बऱ्यापैकी लोकांच्या सेवा करायला मिळते, लोकांचे सुखदुःख वाटून घ्यायला मिळतात. आणि हा आनंद एक वेगळा आनंद आहे की चला आपण लोकांच्या कामाला येतो. आणि खूप छान वाटतंय की दिवसभर काम करून, म्हणजे मी बोलता बोलता बोलत असतो लोकांना सुद्धा की मी कामच असं करतो दिवसभर की मला रात्री झोपताना तळमळ होत नाही. आणि मी कॉलेजवर शाळेवर जेव्हा जातो मुलांना विद्यार्थ्यांनाही बोलतो तर त्यांना सुद्धा हेच सांगतो की आपण दिवसभर काम करायचं असं किंवा वागायचं असं की आपल्या वागण्या बोलण्या चालण्यातून किंवा आपल्या काही क्रियेमधून संध्याकाळी आपल्याला तळमळ नाही झाली पाहिजे झोपताना की यार मी सकाळी ही गोष्ट चुकीची केली आहे. तर ह्या तत्वावर मी माझी नोकरी करत असतो. आणि खूप छान वाटतंय की जनता येते, घराणे घेऊन येते. मी थोडंसं उदाहरण सांगतो. श्री अमितेश कुमार साहेब मला औरंगाबाद CP होते आणि त्यांच्याकडूनही बरंच मला शिकायला मिळालेलं आहे की ते लोकांची सेवा खूप चांगल्या रीतीने करायचे. ते अगदी राजाचा दरबार भरल्यासारखं भरायचं. जे काही आम्ही आर्थिक गुन्हे शाखेला असल्यामुळे आमचं त्या फ्लॅट आणि जमिनीशी वादाशी संबंधित होतो. तर एक दरबार भरून असं बिलकुल सर्वांच्या अडी अडचणी समजून घेणं, त्या जे बिल्डर लोक त्यांना ते फ्लॅट देत नव्हते वेळेत, त्यांना सुद्धा बिल्डरांना बाइंड करणे की बाबा तुम्ही एवढ्या दिवसामध्ये यांना फ्लॅट यांचा तयार करून द्या. तर अशा पद्धतीनं अमितेश कुमार हे व्यक्तिमत्व खूप चांगलं आहे आमच्या खात्याचं. आणि त्यांचं काम मला खूप आवडलेलं आहे आणि त्यांच्या धर्तीवर मी आज पोलीस स्टेशनला काम करतो. एक छोटासा महत्वाचा मुद्दा आहे की वर्दी म्हटल्यानंतर काही लोक चांगले म्हणतात, काही शिंतोडे उडवायचे सुद्धा काम करतात. तर त्यावेळेला काय भावना असतात की यार आपण प्रामाणिक काम करतोय आणि तरी हा व्यक्ती अशा पद्धतीने आपल्याकडे बघतोय? प्रत्येक गोष्टीला म्हणजे दोन्ही बाजू असतात. तर आपण आपलं काम निस्वार्थपणे करायचं, काम चांगलं करायचं. थोडीशी कोणी बदनामी करत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करायचं आणि आपलं काम फर्मली आणि आपलं काम आपण चांगल्या पद्धतीने अजून कसे काय करू शकतो. कारण प्रत्येकाला टोकणारं कोणतरी असलंच पाहिजे. कारण वन साइड तुम्ही जर म्हणाल की मी असं चांगलं आहे आणि चांगलंच राहतो चांगलंच काम करतो तर तुमच्या कामाला म्हणजे महत्व येत नाही. तर त्या पद्धतीनं कोणीतरी तुम्हाला टीका टिप्पणी करणारे पाहिजेत, म्हणजे आपल्या कामामध्ये आपल्याला सुधारणा करता येईल. शेवटचा महत्वाचा मुद्दा आहे जो पारिवारिक आहे. जसं बघतोय मी की वैजापूर पोलीस ठाण्याचे एक निरीक्षक म्हणून तुम्ही काम करताय. रात्रीलाही पेट्रोलिंगला असतात, सकाळी 10ला ऑफिसला असतात, 10ला 9ला काय तुमचा कार्यकाळाचा वेळ असेल तो. हे सगळं वेळ तुम्ही जनसेवेसाठी देतात, कर्तव्य बजावण्यासाठी देतात. तर असं कधी झालंय की परिवाराला वेळ न दिल्यामुळं मग घरामध्ये काही किरवीर झाली की नाही आता तुम्ही लोकांनाच वेळ देताय, वर्दीत आहेत, मग आता तुम्ही या सणाला घरी पाहिजे होते किंवा एखाद्या पाहुण्याकडे जायचं होतं किंवा फिरायला जायचं होतं, या सगळ्या गोष्टीवरून किरवीर होते, त्यावेळेला तुमची परिस्थिती काय असते की यार परिवार सांभाळावा की समाज सांभाळावा की ड्युटी सांभाळावा? बरोबर आहे. प्रत्येकाची बायको म्हणल्यानंतर तुम्हाला सांगायची गरज नाहीये, कारण बायकोला हा नवऱ्याचा सहवास लागतच असतो. नेहमी त्यांना वाटतं की बाबा आपला नवरा घरी असावा, परंतु जे नोकरी आणि जॉब असा आहे की आपल्याला घरी राहता येत नाही. दर रविवारी वगैरे वरिष्ठांना विचारून घरी जाणं होत असते. आणि बाकी आता मुलं वगैरे मोठे झाल्यामुळं ते त्यांच्या परिस्थितीनुसार बायकोची तक्रार असते की तुम्ही येत नाही, परंतु तेवढ्याच याच्यानं मला तालुका सांभाळायचा आहे. इकडचा माझा संसार खूप मोठा आहे माझ्या त्या संसारापेक्षा. त्यासाठी हा संसार खूप मोठा आहे माझा. मी ह्या संसाराकडे सध्या लक्ष देतोय आणि बायकोला सांगितलेलं की बाबा आपण सेवानिवृत्तीनंतर आपण संसार करू. म्हणजे जे त्याग समर्पण जे म्हणतो ना आपण, ते यामध्ये बघायला मिळतंय की 8 दिवसानंतर परिवारामध्ये जाणं आणि परिवाराला तो एक क्षणिक सुखाचा वेळ देणं हे फार मोठं त्यागाचं एक प्रतीक आपण बघतो. एवढं सगळं मॅनेज करणं इतकंही सोपं नाहीये. शेवटी जाता जाता मी एक शेवटचा एक महत्वाचा मुद्दा आहे की जनतेसाठी शांतता, संयम आणि वादाचे मुद्दे टाळून कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी
पोलीस विभागाच्या वतीनं काय संदेश द्याल? सध्या श्री गणेशाचं आज आगमन होत आहे. पुढचे 10 दिवस खूप आनंदाचे आणि उत्सवाचे आहेत. सर्व वैजापूरकर वासीय आणि वैजापूर तालुक्यातील सर्व माझे भाविक भक्तगण आनंदोत्सव साजरा करा. कुठल्याही प्रकारे आपल्या आनंदोत्सवाला गालबोट लागणार नाही. डीजे मुक्त करूया गाव आपलं, कारण डीजे मुळे खूप आबाल वृद्धांना खूप त्रास होतो आणि त्यात ते अजून लेझर लाईट म्हणून आलेलं आहे. ते लेझर लाईट सुद्धा कोणी लावू नयेत अशी सर्व गणेश मंडळांना मीटिंग घेऊन, शांतता कमिटीची मीटिंग घेऊन सूचना देण्यात आलेल्या आहेत. अजून मी आपल्याद्वारे सुद्धा सर्वांना आवाहन करतो की शक्यतो डीजे लावूच नका कोणी, कारण माननीय सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत की डीजे हा वापरलाच नाही गेला पाहिजे, कारण त्याच्यामुळे फार लोकांना आजार वाढतात, बळावतात. त्याच्यासाठी जी गोष्ट आपल्या मानवी शरीराला घातक आहे ती कुठेही वापरल्या गेली नाही पाहिजे असं माझं मत आहे. आणि 10 दिवस खूप आनंदाचे आहेत. मध्येच लक्ष्म्या बसत असतात आपल्याकडे, तर त्या लक्ष्म्यांचा सण सुद्धा शांततेमध्ये पार पाडावा. बाकी आम्ही पोलीस म्हणून आम्ही सक्षम आहोत. कुठल्याही अपप्रवृत्ती तुमच्यावर घात घालणार नाही त्याचा आम्ही कटाक्षानं म्हणजे आम्ही दक्षता घेत आहोत. आमची नाईट पेट्रोलिंग, नाईट गस्त, दिवसाची गस्त आमची चालू असणार आहे. कुठल्याही माता भगिनींनी, बांधवांनी भिण्याची गरज नाही. आम्ही सदैव तत्पर आहोत जनतेच्या सेवेसाठी. तर मित्रांनो, आपल्यासोबत एक दबंग व्यक्तिमत्व, सौम्यता आणि नम्रतेनं जनतेसोबत वागणारं, जनतेच्या मनामध्ये एक वेगळं घर करणारं अशा पद्धतीचे एका दबंग अधिकाऱ्याबद्दल वर्दीतील दर्दी या कार्यक्रमामध्ये मी प्रवीण पाटील तुमच्यासोबत होतो. आणि आपल्यासोबत आज दबंग अधिकारी वर्दीतील दर्दी या कार्यक्रमात सहभागी झाले होते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर शहरातील वैजापूर तालुक्यातील पोलीस निरीक्षक आदरणीय श्याम सुंदरजी कवटाळे साहेब. त्यांनी आपल्याशी वेगवेगळ्या मुद्द्यावर विशेष असा संवाद साधलाय, जो तरुणांसाठी, आबालवृद्धांसाठी आणि परिवारासाठी, गावगाड्यातील राजकीय वलयासाठी आणि एवढंच नव्हे तर जे काही वादात्मक मुद्दे आहेत त्यासाठी सुद्धा उपयोगाचा ठरणार आहे. असा हा संपूर्ण मुलाखतीचा एक भाग म्हणजे वर्दीतील दर्दी हा कार्यक्रम. आपल्याला कवटाळे साहेबांबद्दल काय वाटतं, त्यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल काय वाटतं, आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. थांबूया इथेच. आज आपण या बिंदास व्यक्तिमत्वामध्ये वर्दीतील दर्दी या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल बिंदास परिवाराच्या वतीनं खूप खूप धन्यवाद. थँक्यू.